डोंगराळे येथे काल लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याचा दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारा अत्यंत गंभीर प्रकार समोर आल्याने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली। या घटनेच्या निषेधार्थ देशभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या। कुठे बंद केलं झालं तर कुठे जन आक्रोश मोर्चा, रास्ता रोको, कॅन्डल मार्च, उपोषण इतकेच नाही तर सुंदरकांड पठणद्वारे देवाला साकडे आदीद्वारे पीडितेला न्याय मिळावा व आरोपीला जबर शिक्षा व्हावी म्हणून सदर केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी नागरिकांनी केली। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। जसे दहशतवादी अजमल कसाब याच्या विरुद्ध त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत त्याला आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या कारकिर्दीमुळे भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले। त्यांनी अनेक आरोपींना आजीवन कारावास, मृत्यूदंड आदी शिक्षा मिळवण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे। आता या डोंगराळे प्रकरणात त्यांची नियुक्ती शासनाने केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे, परंतु जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशीही अद्यापही अनेकांची भूमिका आहे। नेमके आता पुढे काय होते हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरेल। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।